शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 23 मे 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। 1300 रुपये भारी माल आहे, भारी आहे। बोला। हा अभिषेक नमस्ते। नमस्कार नमस्कार, बोला। कोथिंबीर कोथिंबीर सटाणा 1200 आणि चांगले माल 12, 13, 14, 15 रुपये मिळते। 10, 12, 13, 14, 15। आज सगळी मालाची परिस्थिती बिकट आहे, हा भयंकर माल आहे। तर पालक पालक 10, 12, 15 रुपये। पालेभाज्यांचे बाजार थोडेसे रिवर्स आलेले आहेत। कोथिंबीर चांगले माल 10, 12, 13, 14, 15च्या वरती कोथिंबीर नाही, चांगले मिळते 10, 12, 1500 रुपये। पैसे घ्या त्यांचे 1500 फक्त। 1500 हायेस्ट 1500 रुपये बाजार चालेल। 1200 रुपये कोथिंबीर मिळते। 1200 भेळे लावले बरी बाजूले 1500 कोथिंबीर लावले 1200 रुपये। या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता। मुळा हा 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मुळा हा 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे। पालकची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भाज्यांचे दर थोडेसे रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भाज्या ह्या जास्तीत जास्त 15 रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आंब्याची आवक बघू शकता। आंबा हा 40 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता। 40 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे वेगवेगळ्या क्वालिटीमधले आंबे या बारामतीच्या मार्केटमध्ये आज त्यांची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबुजाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरबूज हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। काल 35 रुपये। मित्रांनो, या ठिकाणी पुणेरी गवार बघू शकता। पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। पुणेरी गवारीची आवक बघू शकता। त्याचबरोबर गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। भेंडीची आवक मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबू बघू शकता। लिंबू हे 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे। शेवगा शेंग कशी आहे? शेवगा साधारण 40 ते 50। 40 ते 50 शेवग्याचे दर वाढले आज। 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते। कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कैरी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर वांग बघू शकता। वांग हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मला 50 ते 60 रुपये इकडे 50 ते 60। त्याचबरोबर काही ठिकाणी वांग्याचे दर हे 20 पासून 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतं। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। शिमला मिरची बघू शकता। शिमला मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर काकडी बघू शकता। काकडी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये काकडी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे। ओ बीट कसा आहे? 20 ते 30 रुपये किलो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता। बीट हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर महाबळेश्वरी गाजर हे 30 रुपये किलो याप्रमाणे।
कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमधली कैरी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. बीन्स कसा आहे 100 रुपये. बीन्सचे दर उतरले आज. बीन्स हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी काकडीचे दर हे 30-35 पर्यंत सुद्धा पाहायला मिळतात. तर भोपळा बॅग 150 100 ते 150 100 ते 150 रुपयांपर्यंत भोपळा बॅग आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. सॉरी, त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 90 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटी 130 रुपयांपर्यंत किलो. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 130 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 90 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आल्याचे सुद्धा आवक बघू शकता. आलं कसं आहे 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. केळीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. केळी कॅरेट हे 450 ते 450 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे केळी आपल्याला पाहायला मिळते. ते बघू शकता या क्वालिटीमध्ये केळी 400 ते 450 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये जांभळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 160 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये जांभळ या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. कलिंगड हे 8 पासून ते 12 रुपयांपर्यंत 8 पासून 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 70 ते 75 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता. कोबी बॅग ही 150 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये 200 रुपयांना बॅग याप्रमाणे. तर अशा क्वालिटीमध्ये 150 रुपयांना बॅग याप्रमाणे सुद्धा कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बरोबर या ठिकाणी कारलं बघू शकता. कारलं हे 50 ते 60 रुपये या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दोडक्याचे दर हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. टोमॅटोची आवक बघू शकता या ठिकाणी. चांगल्या क्वालिटीमध्ये सुद्धा टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये सफरचंदाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद हा 4000 रुपयांना पेटी याप्रमाणे पाहायला मिळते. पेटी ही साधारण 18 किलोपर्यंत पेटी पाहायला मिळते. तर अशा क्वालिटीमध्ये सफरचंद पेटी ही 4000 रुपयांना. भुईमुग शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग ही 50 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. आलं हे 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. चांगला माल 30 पर्यंत नाही, आपण चांगला मालच 20 रुपये येते. त्याचबरोबर पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर ही चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा
30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी माल या ठिकाणी बघू शकता. हा आंबा 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर तोतापुरी आंबा हा कसा आहे 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता डांगर भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. डांगर भोपळा हा 5 पासून ते 8 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा 5 ते 8 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.